या ठिकाणी बघितलं तर अनेक वर्ष आपल्याला गुलामगिरीमध्ये काढावी लागली। पण या गुलामगिरीच्या मुळाशी काय आहे, का आपण सातत्याने गुलाम झालो, हा जर इतिहास आपण बघितला तर याच्या पाठीमागे आमच्या समाजातल्या अनिष्ट प्रथा होत्या, आमच्या समाजातली अस्पृश्यता होती। आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये चौदार तळ्याचं जे आंदोलन झालं त्याच्या शताब्दी वर्षाची सुरुवात आज आपण करतोय। ही रायगडची भूमी अत्यंत महत्त्वाची भूमी आहे, कारण एकीकडे छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा संदेश याच रायगडच्या भूमीतून दिला आणि दुसरीकडे चौदार तळ्याच्या आंदोलनातनं स्वराज्य हे समतेसोबत असलं पाहिजे, ती समता स्थापन करण्याचा संदेश हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याच्या माध्यमातून दिला। आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा आजचा हा दिवस आहे। मला सांगताना आनंद वाटतो की यावर्षी अत्यंत हे महत्त्वाचं वर्ष आहे। एकीकडे ज्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही गुरुस्थानी बघितलं ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंतीचं हे वर्ष आहे। वैराग्य मूर्ती गाडगे बाबा यांच्या 150व्या जयंतीचं हे वर्ष आहे आणि चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या 100व्या वर्षपूर्तीचं अशा प्रकारचं हे वर्ष आहे। आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारने हे वर्ष समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरं करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्याला माहिती आहे आपल्या संविधानाने दिलेलं आपलं अंतिम उद्दिष्ट हे समता आहे। समाजात समता असली पाहिजे, प्रत्येकाला अधिकार असले पाहिजेत, कोणीही मोठा नाही कोणीही लहान नाही, या संविधानाप्रमाणे प्रत्येकाला संधीचा समान अधिकार, अशा प्रकारची समता ही समाजात स्थापन करायची आहे। आणि या समतेकडे जाणारा रस्ता काय आहे तर तो रस्ता समरसतेचा रस्ता आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण समाज समरस होऊन समता स्थापित करेल। अशा पद्धतीनं समता आणि समरसतेचा हा भाव यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न केला आहे। खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की हा जो काही चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला होता, एक प्रकारे भारताच्या इतिहासातला एक अत्यंत निर्णायक अशा पद्धतीचा हा सत्याग्रह होता। बहिष्कृत भारतमध्ये 3 एप्रिल 1927 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याच्या आंदोलनाबद्दल लिहित असताना सांगितलं की ज्याप्रमाणे फ्रेंच राज्यक्रांती जगाच्या इतिहासातला एक असं वळण आहे की ज्यांनी जगाचा इतिहास बदलला, तशाच प्रकारे भारताच्या इतिहासातला एक असं वळण हे चौदार तळे आहे की ज्यांनी भविष्यातला भारताचा इतिहास बदलणार आहे आणि गुलामगिरीच्या साखळ्या तोडून एक मोठा न्याय हा या ठिकाणी प्राप्त होणार आहे। खरं तर आपल्या भारतीय समाजामध्ये आपण जर या ठिकाणी बघितलं तर अनेक वर्ष आपल्याला गुलामगिरीमध्ये काढावी लागली। पण या गुलामगिरीच्या मुळाशी काय आहे, का आपण सातत्याने गुलाम झालो, हा जर इतिहास आपण बघितला तर याच्या पाठीमागे आमच्या समाजातल्या अनिष्ट प्रथा होत्या, आमच्या समाजातली अस्पृश्यता होती, आमच्या समाजामध्ये जातीभेद होता, मनुष्य मनुष्याला मनुष्य मानायला तयार नव्हता। आणि म्हणूनच अशा प्रकारचा विखंडित समाज हा नेहमी पराभूत होतो, तो पराजित होतो। अशा पराभूततेतून शेकडो वर्षाची गुलामगिरी ही आम्हाला सहन करावी लागली। जर या कुप्रथा आमच्या समाजात आल्या नसत्या तर भारत देश हा कधीच गुलाम झाला नसता। आणि म्हणूनच या ठिकाणी जर आपण बघितलं तर ज्यावेळी या देशामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणावादी चळवळ सुरू झाली आणि त्या चळवळीत 4 ऑगस्ट 1923 ला मुंबईच्या विधान परिषदेमध्ये राय बहादूर एस.के. पोले यांनी ठराव मांडला आणि त्या ठरावाने एकमताने
नियम केला, कायदा केला की जे सार्वजनिक पाणवठे आहेत याच्यावर कुठल्याही व्यक्तीचा, जातीचा, समाजाचा अधिकार असणार नाही. समाजातले सगळे लोक, सर्व जाती धर्माचे, पंथाचे लोक हे कुठल्याही सार्वजनिक पाणवठ्यावर जाऊन त्या ठिकाणी हक्काने पाणी घेऊ शकतील, अशा प्रकारचा एक क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्राच्या तत्कालीन विधान परिषदेने घेतला. तथापि असा निर्णय झाल्यानंतरही काही भागामध्ये काही लोक असे होते की ज्यांनी निर्णय झाल्यानंतरही पाणवठे खुले केले नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी त्या काळामध्ये जी काही नगरपालिका होती त्या नगरपालिकेने देखील, महाडच्या नगरपालिकेने एक ठराव केला आणि त्या ठरावानुरूप त्यांनी सांगितलं की जे विधान परिषदेने ठरवलेलं आहे त्या अनुरूप चौदार तळे हे आता सर्व समाजाकरता खुलं करण्यात येत आहे. कोणीही या ठिकाणी येऊ शकेल, कोणीही इथलं पाणी ग्रहण करू शकेल, अशा प्रकारचा निर्णय झाला. तरीही काही लोकांनी, दुराभिमानी अशा प्रकारच्या लोकांनी त्या ठिकाणी चौदार तळ्याचं पाणी घेण्यापासनं समाजातल्या वंचितांना, दलितांना रोखण्याचं काम केलं. आणि म्हणूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा निर्णय केला. जसं आता आठवले साहेबांनी सांगितलं, गोष्ट खरी आहे की प्यायला पाणी नव्हतं असं नाही आहे. हा केवळ कुठेतरी पाणी पिण्याकरता झालेला सत्याग्रह नाही आहे, तर ज्यावेळी मानवतेला गुलामगिरीमध्ये टाकून या ठिकाणी विषमतेची वेली ही फुलत होती, या सत्याग्रहाने त्या विषमतेच्या वेलीचा नायनाट करून समतेचं त्या ठिकाणी बाग फुलवण्याचं काम केलं. आणि म्हणूनच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक मोठी लढाई लढली आणि त्या लढाईच्या माध्यमातून एक सत्याग्रह झाला, ज्या सत्याग्रहामध्ये हे पाणी प्राशन करून आणि एक प्रकारचा संदेश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. त्या काळामध्ये आर.बी. मोरे असतील, सुरेंद्रनाथ टिपणीस असतील, फतेखान मुढोलीकर असतील, शांताराम पुतनीस असतील, केशवराव देशपांडे, गणेश सहस्त्रबुद्धे असे अनेक लोक जे सवर्ण समाजाचे होते तेही बाबासाहेबांसोबत या संपूर्ण आंदोलनामध्ये सामील झाले आणि एक मोठा संदेश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. पण खऱ्या अर्थानं ते करूनही हा प्रश्न संपला नव्हता. कारण हे जे काही दुराभिमानी लोक होते, जे विषमतेची वेली तयार करणारे लोक होते, हे कोर्टामध्ये केले आणि कोर्टामध्ये जाऊन त्यांनी त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात खरं तर या संपूर्ण गोष्टीवर इंजंक्शन मागितलं आणि सांगितलं की हा सार्वजनिक पाणवठाच नाही, हा आमचा खासगी आहे, या प्रथा परंपरा आहे आणि म्हणून आम्हाला याचा अधिकार मिळाला पाहिजे आणि आम्ही सांगू त्यांनाच ते पाणी मिळालं पाहिजे. ही लढाई भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः त्या ठिकाणी लढले. आणि विशेषतः बाबासाहेबांनी याच्यामध्ये जे अनेक साक्षीदार त्या ठिकाणी जे बाबासाहेबांच्या बाजूने उभे राहिले, त्याच्यामध्ये करवीर पीठाचे शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी, त्यासोबत थोर समाजसेवक बाळासाहेब खेर आणि वीर सावरकरांचे बंधू नारायणराव सावरकर हे बाबासाहेबांच्या बाजूने साक्षीदार म्हणून त्या ठिकाणी उभे राहिले. कोर्टाने निर्णय दिला, माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि सांगितलं अशा प्रकारे हा पाणवठा कुठल्याच व्यक्ती करता तुम्हाला अशा पद्धतीनं डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही, भेदभाव करता येणार नाही. आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर चौदार तळं हे सर्वांकरता खुलं झालं. आणि केवळ चौदार तळं नाही तर या देशातले सगळे पाणवठे या एका आंदोलनामुळे सर्वांकरता खुले झाले. मी तर असं म्हणेन की ज्या लोकांनी या ठिकाणी जातीच्या नावाखाली संपूर्णपणे समाजाला बंदिस्त करण्याचं काम केलं होतं, तो बांध पूर्णपणे मोकळा झाला आणि या देशामध्ये समतेची मुहूर्तमेढ या एका आंदोलनामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवली. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज ज्यावेळी 100 वर्षानंतर आपण या ठिकाणी ही शताब्दी साजरी करण्याकरता आलो आहोत, त्यावेळी हे लक्षात घेतलं पाहिजे ही केवळ एका घटनेची शताब्दी नाही आहे. या देशाला जे संविधान मिळालं, त्या संविधानानं जे अधिकार दिले, ते अधिकार आम्हाला कुठल्या प्रक्रियेतनं मिळाले, त्याच्या पाठीमागे कुठला संघर्ष होता, त्या संघर्षातनं काय उभं राहिलं, या देशाला काय मिळालं, हा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत
पोचवण्याकरता या ठिकाणी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. खऱ्या अर्थानं जोपर्यंत समतेच्या संघर्षाचा इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत आपण पोचवणार नाही तोपर्यंत या समतेचं मोल काय आहे हेही आपल्याला समजणार नाही आणि विषमतेनं केलेलं नुकसान काय आहे हेही आम्हाला समजणार नाही. आणि म्हणूनच आपण हे शताब्दी वर्ष या ठिकाणी साजरं करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबत